एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी ठरतील। नंबर 1, एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा। त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा। योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या। नंबर 2, स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा। नंबर 3, भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा। नंबर 4, कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला। नंबर 5, डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा। नंबर 6, स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा। नंबर 7, पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजवण्यासाठी वेळ कमी लागतो। नंबर 7, भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा 2 ते 3 दिवसांसाठी तयार करून ठेवा। लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो। नंबर 8, शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते। नंबर 9, खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल। नंबर 10, पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात। पराठा, शंकरपाळी, कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा। तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।